सरकारने आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा ही आमची त्यांना विनंती आहे. तुम्ही दिल्लीला जाणार आहे, दिल्लीला तुम्ही आंदोलन करणार आहे, काय तयारी सुरू आहे? नाही, आणखीन नाही, कारण की आपल्याकडचं वातावरण आणि तिकडचं वातावरण थोडं वेगळं आहे. त्याच्यामुळे अशी मिस्टेक व्हायला लागली की इकडे थंडी असली तर तिकडे ऊन असतंय, तिकडे ऊन असलं आपल्याकडे पाऊस असतोय. त्यामुळे आणखीन तारीख ठरवली पण दिल्लीला जाणार. देशातला सगळा मराठा एकत्र एकत्रीकरणाचा वारा सुरू आहे. ठाकरे म्हणते झाले भाऊ झाले. काहीच मिळणार नाही. कोण कोणाच्या पॅन्डॉल मध्ये उभा आहे ती, कोण कोणाचा विरोधक आहे काय. फक्त यांनी शेतकरी मारला. यांना निवडून यायचंय, मोठं व्हायचंय. त्यामुळं लोकांनी शहाणं होणं गरजेचं आहे. आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही. म्हणून मी हमेशा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो, आपली शक्ती आपल्यात वापरू नका. कोणी आपल्यावर काय बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या, परंतु आपण उत्तर देऊ नका. त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वायाला घालायची नाही. आणि मराठ्यांनी याच बरोबर एकही लक्षात ठेवलं पाहिजे, आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही. चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे. नसतं लोक हसतात नंतर. आपल्या माणसाला केलं पाहिजे. समाजाला विरोध करणाऱ्या, समाजाच्या लेकराच्या आरक्षण विरोधात करणाऱ्याला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे. त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे. या मताचं मी आहे आणि ते समाज करेल सुद्धा. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये मराठीत महापौर होणार, पण मात्र मराठ्यांच्या ज्या खरंच मराठ्यालाच डावले जातो, मग मराठी महापौर कशासाठी? नाही, आता ती काय ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाही. त्यामुळे काय कुणी झालं काय झालं तर आमच्यात काय परिवर्तन होणार आहे का? एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का? गोरगरीब मराठी आहेत त्यांना शिक्षणात नोकरीत आरक्षण मिळणार आहे का? याचं उत्तर नाहीये. आमच्या गोरगरिबांना न्याय दिला जाणार, कर्जमाफी केली जाणार आहे का? याचं उत्तर नाहीये. त्यामुळे आपणच शहाणपणाच्या भूमिकेत यायचं. वेळ आली की मतदानातून दाखवून द्यायचं, यांना पाडत जायचं. मराठाच्या जीवावर राजकारण करतात काय? आता कुठं आम्ही आलो तर धोरणात होता, आम्ही कसं पाडीतो रप. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं त्या संदर्भामध्ये ते सरकार आता मला वाटतं 19 तारखेला त्याच्यावर 18-19 ला बैठक घेऊ.